100% उत्साह पाहायला मिळेल. रोज लोकात राहावं लागतं त्याच्यासाठी. आणि राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत आणि 288 मतदारसंघ आहेत साहेबांच्या मतदारसंघ. त्यातला पहिला मान आम्हाला आष्टीकरांना मिळाला आहे, म्हणून लोक खुश आहेत. काय योजनेचं स्वरूप राहील, कसा फायदा आपल्या मतदारसंघाला बीड जिल्ह्याला होईल? फायदा साहेबांनी करून द्यायचा, आम्ही साहेबांच्या पुढं मागणी करू. शेवटी देणारे ते आहेत आणि राजा बोलेन दल आले असते. राजाच्या मनात जर आलं तर आमचं कल्याण होईल आणि आमचं कल्याण व्हावं या आशेने आमचे लोक इथं मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले. तुम्ही बघा ना, सगळे ट्रॅफिक जाम व्हायला लागले. आत्ताच साहेब 1 वाजेपर्यंत येतील. आता आम्ही लोकांचं बघतोय ना, लोक कुठं अडकू नये काय नाही त्याची व्यवस्था बघतो. एरवी दुष्काळी जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याकडे पाहिलं जातं. या सिंचन प्रकल्पामुळे कुठंतरी आता एक वरदान समजायचं इथल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना. 100% 300-400 वर्षाचा आणि आमचा भाग दुष्काळी जो आहे तो शिवकालीन जे काही इतिहास आहे त्या इतिहासामध्ये सुद्धा नोंद आहे की आष्टी, पाटोदा, शिरूर, पाथर्डी, नगर हे जे तालुके आहेत हे तालुके कमी पाण्याचे आहेत, म्हणजे कमी पावसाचे आहेत. फार कमी पाऊस पडतो. कधी कधी तर 200 mm वरती आम्हाला भागवावं लागतं आणि दुष्काळ पडला की पुन्हा तेच कटकट, त्याच छावण्या, तेच टँकर आणि त्याच्यामुळं आम्ही वैतागलेलो होतो. आता देवेंद्रजीच्या रूपानं आम्हाला पाणी मिळेल आणि पाणी मिळाल्याबरोबर आम्ही सुखी होऊ. आज कुणाकुणाला इथं आमंत्रण दिले लोकप्रतिनिधींना, आमदार खासदारांना? बीड जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत. पंकजाताई आहेत, धनुभाऊला दिलं पण त्यांनी ते म्हणले माझं ऑपरेशन आहे ते येणार नाही. खासदार बजरंग सोनवणे आहेत, आमदार प्रकाशदादा आहेत, आमदार संदीप क्षीरसागर आहेत, आमदार नमिताताई आहेत, आमदार विजयसिंह पंडित राजा आहेत. सर्व लोक येतील. पंकजाताई मुंडे यांना पण तुम्ही निमंत्रण दिलं? नाही, मी निमंत्रण दिलं. पत्रिकेवरती नाव असणं म्हणजे निमंत्रणच दिल्यासारखा प्रकार आहे. त्या पण इथे येत आहेत, आनंद आहे ना. आम्ही त्यांचा सत्कार करतो ना. आता हा शासकीय कार्यक्रम आहे, याच्यामध्ये त्या येत आहेत. उलट आम्हाला आनंद झाला त्या आल्या त्याबद्दल. मच्छिंद्रगडावर साहेब किती वेळ थांबते तिथं, काय भाषण वगैरे? जस्ट अर्धा तास. साहेब अर्धा तास तिथे थांबतील, इथं 1 तास थांबतील. आता ते साहेबांच्या मूडवर राहिलं, आमचं काय. सुरेश धस होते. आता थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस जे आहेत या ठिकाणी कार्यक्रमाला पोहोचतील. त्यांच्यासोबत पंकजा मुंडे देखील आहेत. पंकजा मुंडेंना देखील आम्ही आमंत्रण दिलेलं आहे असे सुरेश धस सांगतात. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.